डॉक्टर शिवाजीराव कदम यांना विनंती करते त्यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. अनाथाची माय या खऱ्या अर्थाने विशेषण असणाऱ्या माईचं आपण अनेक वेळा सन्मान आपण केलेला आहे. ह्या देशाच्या लेवलवर ते काम करीत असताना त्याने केलेलं काम हे निश्चितपणे सर्वांना उंचावर नेल्यानं सर्वांना आदर्श ठेवून त्या माई गेलेलं असं मला प्रामुख्यानं वाटतं. या यशोदा माई राष्ट्रीय पुरस्काराच्या या कार्यक्रमासाठी जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ, महाराष्ट्राचे वैभव असलेले आणि माझे गुरु आदरणीय डॉक्टर माशेलकर साहेब त्यांचा आज सन्मान आपण राष्ट्रीय पुरस्कार देऊन केला. यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार देऊन केले. खरोखरच माईंना जे अभिप्रेत आहे ममताताई, हे असे पुरस्कार तर आपण निवडले. खरोखरच त्यांचं ऐकत राहावं आणि त्या ऐकण्यामुळे आपल्यालाही प्रगती करता यावी. आपणही समाजासाठी काहीतरी देणं लागतो या भूमिकेतून काम करता यावं या दृष्टीनं खरोखरच आपण दिलेलं हे निश्चितपणाने अतिशय अप्रतिम आहे असं मला वाटतं. त्या कार्यक्रमासाठी ज्याचा सन्मान झाला ते आम्रपाली उत्कर्ष नागपूर या संस्थेचे ज्यांनी जामराव धोटे आणि हे रामभाऊ इंगोले यांनी जे सामाजिक कार्यासाठी जे केलेलं काम आणि त्याग हे खरोखरच वाखाणण्यासारखं. त्यांचं मी माईच्या परिवाराच्या वतीनं आणि इथं उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. ज्या दुसऱ्या ज्या आहेत त्या माई पुष्पाताई नडे ह्या स्वरूपवर्धिनी या संस्थेच्या ज्यांनी आपल्याला माहिती दिली आणि चांगल्या पद्धतीने काम करतायत अशा या पुष्पाताई नडे आणि ज्यांच्या ह्या माईच्या आदर्श घेऊन माईची आई झालेल्या आणि ज्याने ज्या पद्धतीने कार्यक्रम आणि माईच्या परिवाराने आणि दीपक भाऊ यांनी दीपक दादा याच्या वतीनं जे आपण कार्यक्रम आयोजित करता, प्रत्येक कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याची संधी मिळते यात मी स्वतःला भाग्यवान समजतो असं मी समजतो. आणि हे काम करत असताना आदरणीय ममताताई जे एक चॅलेंज घेऊन एक आदर्श घेऊन आणि ज्या पद्धतीने काम करतात ते पद्धत जरी ते मला म्हटले असले तरी आम्ही आमचे गुरु, तर आता तुम्हालाच मला गुरु करून घ्यावं लागेल असं मला वाटतं. आणि खरोखरच ज्या पद्धतीने काम करतायत ते अतिशय अप्रतिम आहे. आणि इथं उपस्थित असलेले अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले पहिले आमदार आणि आमचे सहकारी आदरणीय उल्हासदादा पवारसाहेब या इथं उपस्थित ज्यांनी ममताताईनं जे नावं घेतली तिथं सर्व उपस्थित मान्यवर आणि माईच्या परिवारात असलेले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, खरोखरच अनाथाची माय ज्या पद्धतीने समाजामध्ये ती माई झाली त्या माईचा इतिहास आपल्याला सर्वांना माहिती आहे. असणं ते सर्वच विद्यार्थी त्यांनी अनुभवलेला आहे. मग खरोखरच त्या रामराव दादांनी सांगितल्याबद्दल त्या पिंपरी मेघे परिसरातील विदर्भाच्या एका छोट्या सामान्य गावामध्ये जन्मल्या आणि नुसत्या त्यांनी अतिशय परिस्थिती प्रतिकूल असताना अतिशय अभ्यास करण्याची त्यांची सवय आणि त्याला शिकण्याची आवड, परंतु परिस्थितीमुळे त्यांना त्याच गावामध्ये 4थी पर्यंत शिक्षण घेण्याचा योगायोग आला. पुढे शिक्षण घेण्याची इच्छा असूनसुद्धा प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना शिकता आलं नाही, त्या पुढे गेल्या नाहीत. अशा या माई आज आपल्यात नाहीत ह्यावर विश्वासच बसत नाही. आणि त्याचबरोबर ह्या आपल्या सर्वांच्या
विचारामध्ये आपल्या सर्वांच्या रोजच्या ह्याच्यामध्ये माई अजूनही आपला स्थान टिकून आहेत, मिळून आहेत असं म्हणलं तर वावगं होणार नाही. लौकिक जगातनं आज नसल्या तरी त्यांचा विचार आणि त्यांचा आदर्श आपल्या समोर त्यांनी ठेवून गेलेले आहेत आणि त्या आदर्शाचा आणि विचाराच्या दृष्टीनं आपण वाटचाल केली पाहिजे असं मला वाटतं. आणि हे वाटचाल करत असताना माईचा माझा अतिशय जवळचा माझं मी ते त्याच्या परिवारातलाच आहे. तेव्हा कित्येक वर्ष गेले, 30-35 वर्षाहून अधिक काळ माईचं मला प्रेम मिळालं, मला सहवास मिळाला, मला ज्ञान मिळालं आणि त्यावेळेस पुढं मला जाता आलं आणि ते करत राहिलो. त्यांनी सांगितलं मगाशी साहेब तर माईनी, ममताताईनी त्यांनी काय भाषण करत होते, कशा पद्धतीने ते सांगत होत्या. माईचं भाषण ऐकावं, मग मराठी असो, हिंदी असो, शायरी असो, खरोखरच म्हणजे विद्वानांचे तिच्यामध्ये पाणी भरतंय का डोक्यामध्ये असं विद्वान असं वाटायला लागतं. अशा पद्धतीने ते काम करतात का, म्हणजे काय आश्चर्य, अचंब आहेत, अचंब. ऐकत राहावं. मी तरी आता आपल्या सिरियल लागलेलं आहे, मी आवर्जून बघतो आणि त्यातून खूप शिकायला मिळतं आपल्याला. त्या माईच्या त्या आदर्श कशा पद्धतीने पुढे गेला आपल्याला लक्षात येतं. मला सांगायचं आहे त्याचं सामाजिक कार्य करत असताना कशा माई झाल्या, ते काय झालं, ते सगळं मला इतिहास आहे. मी आता सांगत बसलं काय वेळेचा अभाव आहे. गाईच्या गोट्याचा जन्म ममताचा झाला आणि कशा पद्धतीने काय वागल्या, पुन्हा गाईने त्यांचं पालन केलं म्हणून त्या माई झाल्या. ही जी सगळं माहिती आहे त्याच उघडत जाता नाही. पण एक मला आवर्जून सांगायचं आहे, बाल आणि पुनर्वसन, बाल संगम आणि पुनर्वसन यासाठी ज्यानं आपलं आयुष्य संपूर्ण आयुष्य आणि आयुष्यातला प्रत्येक क्षण कण कण हा खर्च केला त्या आपल्या माई. आणि ह्या माईने त्यांनी जे पुस्तकात आहे मी वनवासी हे त्यांचा आत्मचरित पाहिल्यानंतर म्हणजे संकटास्वार होऊन समर्थपणे उभे राहणाऱ्या स्त्री शक्तीची ही संघर्ष गाथा आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. म्हणून अशा पद्धतीने ते काम करत होते. खरोखरच मला वेळ कमी आहे. मला एक उदाहरण आठवतंय. आपल्या बालक आणि मजूर आणि सवर्ण या क्षेत्रात जे जागतिक पातळीवर काम करणारे आपले कैलास सत्यार्थी यांना काही वर्षापूर्वी त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आणि त्यांचं पुस्तक अलीकडेच आलेलं आहे, इतक्या उशीर काळ. आणि ते पुस्तक म्हटलं ह्याचा वचनाप्रमाणे शीर्षकाप्रमाणे पाहिलं तर आजच्या समाजामध्ये आपला परिवारातील लोक म्हणतात, माई तुम्ही इतक्या लवकर का गेलात, असे सगळे प्रश्न आपल्याला जर काही प्रश्न विचारतायत. अशा पद्धतीने का बरं आहे. आणि म्हणून तुम्हाला मध्ये गाडगे महाराजांचं नाव घेतलं. गाडगे महाराज म्हणत होते, जे काय रजले गाजले त्याची मने आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जारा. माईनी वंचितासाठी, उपेक्षितासाठी आणि पीडितांसाठी जे आपलं आयुष्य केलं त्याला देव मानून त्यानं काम केलं, त्याचा आदर्श आपल्याला घ्यावा असं प्रामुख्यानं वाटतं. म्हणजे अशा पद्धतीने काम करणाऱ्या माई आपल्याला आज नाहीत हे पटतच नाही. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, अनेक पुरस्कार मिळाले, राष्ट्रीय पातळीवर मिळाले, आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळाले. आणि ते करत असताना मला आता मगाशी त्यांची फिल्म पाहिली. या फिल्ममध्ये अगदी छोटी आहे, अजून तुम्हाला खूप त्यामध्ये ॲड करावं लागेल. आणि आपल्याला एक कसल्या पद्धतीने समाजाला आपण त्यांनी माईने कसंही केलं याचं आपल्याला दर्शन झालं पाहिजे असं मला प्रामुख्यानं वाटतं. आणि हे करत असताना उदाहरण सांगायचं, माईचं आमचं प्रेम असं होतं, भारतीय विद्यापीठाने त्यांना जीवन गौरव पुरस्कार दिला. माईनं काम सांगायचं, हाताला धरायचं आणि एक कर अधिकारवानं सांगणारे माई एक आमच्याच माई होत्या. त्यामुळे ते काम करणं 2 मिनटापेक्षा जास्त वेळ लागत नाही अशा पद्धतीने काम केलं. नागरी पुरस्कारसुद्धा त्याला पद्मश्री हा सर्वोच्च त्यांना मिळाला.
आणि अशा बरीच असताना आणि या कार्यक्रमाला ममताताई आज मी आत्ताच बघायची सांगलीवरून आलो, एक कार्यक्रम सोडून आलो, पण माईच्या कार्यक्रमाला आपल्याला जाता पाहिजे. नाहीतर ममताताई आमच्या एकदा रागवल्या, त्याचं प्रशासन मी पाहिलेलं आहे. कारण आता जे गेल्या वेळेला उल्हासदादा पवार साहेब आणि मी यांचे 9 लग्न असताना त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. आणि ज्या पद्धतीने केलं, मी जर असतो एक पालक म्हणून तरीसुद्धा अशा चांगल्या पद्धतीने लग्न मला सुद्धा करता आलं नसतं. पण नाही, ज्या पद्धतीनं माईनं केलं आणि ज्या माणसं बोलवली, जे परिचय केला ते अप्रतिम. त्या मुलामध्ये बारगेवर आज म्हणजे परिवाराच्या लोकांना, ह्या अनाथ मुलांना आपलं पक्कं घर दिलं. त्याचबरोबर त्याला समाजाचे, देशाचे नागरिक, एक आदर्श नागरिक बनवले. यामध्ये मी जास्त महत्त्व देतो. आणि खरोखरच आपले आजच्या जे अध्यक्ष आहेत ह्यांच्याबद्दल काय सांगता येईल आपल्याला. आपल्याला वैभव आहेच. त्यांनी आपल्या ते नेहमी सांगतात आईचं ते नेहमी बोलत असतात. आईचं बरेच एक गेल्या 3 आठवड्यापूर्वी कार्यक्रम झाला भारतीय विद्यालय, आणि ते सातत्याने आईच्याबद्दल आईचं प्रेम, तसं ममताचं प्रेम हे तर कशा असतं, आमचं सगळ्यांचं प्रेम कसं असतं हे एक आदर्श उदाहरण भाष्यकर साहेबांनी दिलं आहे. म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली अभ्यास करून त्याने SSC आपली त्या बोर्डामध्ये 11वा नंबर मिळवला आणि आपल्या देशाला संशोधन आणि पेटेंट याचा नवा हे दिला. आता मगाशी माईन म्हणल्या देसाई मॅडम सांगलं 38 त्यांना डॉक्टरेट मिळाले, नाही 48 मिळाले, असं माझं सांगतो. जास्त वेळ घेत नाही. खरोखरच जे पुरस्कार ज्याला मिळाले, जे सामाजिक क्षेत्रात जे काम करतायत त्यांचं या माईच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं हे करतो. आणि माईला मी अंतकरणाने, प्रेमाने, अंतकरणाने आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आणि मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.